महेश्वर मित्र मंडळ गोलेवालीचे पाहुणे यांनी सुद्धा देवाच्या नावाने 101 रुपये दिला बाई. 51 दिले 51 रुपये दिले. आणि सांगितलं बाबाजीचं गाणं. बर गवळण झालं रोई हा करतोय अगं तिंदा ग तिंदा टकमक टकमक माझ्याकडे अगं तिंदा ग तिंदा टकमग टकमग माझ्याकडे बसतोय तिंदा तिंदा टकमक टकमक माझ्याकडे बसतोय हा तिंदा तिंदा टकमक टकमक माझ्याकडे बसतोय माझ्याकडे बसतोय हा तिंदा तिंदा टकमक टकमक माझ्याकडे बसतोय मधुरे जगवातेवरी उभा होता तुझा श्रीहरी मधुरे जगवातेवरी उभा होता तुझा श्रीहरी किती रागवले तरी हा पदर माझा आदरी किती रागवले तरी हा पदर माझा आदरी अगं तिंदा ग तिंदा टकमक टकमक माझ्याकडे बसतोय माझ्याकडे बसतोय
दिंडा टकमग टकमग माझ्याकडे बघतोय ग आणि हे गावात तुमच्या दर्शनाची असं हे म्हणा बाबाजी तुमच्या दर्शनाची असं हे म्हणा म्हणजे जनार्दना सद्गुरु जनार्दना ओम जय जनार्दना सद्गुरु जनार्दना ओम जय जनार्दना सद्गुरु जनार्दना हे गावात सूर्यप्रकाशला वेळ गावाला हे गावात सूर्यप्रकाशला वेळ गावाला आणि जगत उतारे सूर्य हा प्रकारे तापला जगत उतारे सूर्य हा प्रकारे तापला जगत उतारे सूर्य हा प्रकारे तापला उतारे सूर्य हा प्रकारे तापला बाबाजी तुमच्या चरणी वायरी जीवन बाबाजी तुमच्या चरणी वायरी बाबाजी तुमच्या चरणी वायरी बाबाजी तुमच्या चरणी वायरी गाणं
या पृथ्वी तलावरती बर मर्यादी मर्यादा दैत्य मारलेले असताना हा महादेवाने त्या दैत्य लोकांना वरदान दिलं होतं की दैत्यानो हा जा तुमच्यापेक्षा बलवान या पृथ्वी तलावरती कोणी राहणार नाही. बरं साहेब चालले काय वरदान दिल्याच्या नंतर त्या दैत्य लोकांनी काही कहर केले नाही. काय ऋषी मुनीच्या यज्ञ मोडू लागली, बर गाई वस्त्राची हत्या करू लागली, बर पतिव्रता स्त्रियांचे भंग करू लागले. हा चाललेला हा भक्ती मार्ग त्या दैत्य लोकांनी बंद केलेला आहे. बर मग त्या ऋषी मुनीने विचार केला, चालताना बोलता त्या महादेवाजवळ आल्याने देवाला सांगितलं की देवा काय सांगू देवा तुम्हाला हो, तुम्ही वरदान दिलं या दैत्य लोकांना दैत्य लोकांना वरदान दिलं, परंतु या दैत्य लोकांनी मृत्यू लोकांमध्ये काय कहर मातवला काय केलेलं आहे? देवाची देवळं पाडतात अहं, पतिव्रत स्त्रियांचा भंग करतात भंग करतात, गाई ब्राह्मणाची हत्या करतात होय, चालणार आमचा भक्ती मार्ग या दैत्य लोकांनी बंद केला देवा बंद केला. तसंही करा बर या दैत्य लोकांचा सर्वनाश करा आणि आम्हाला या संकटातून मुक्त करा देवा काय हरकत नाही, जा तुम्ही. म्हणून दैत्य मारण्यासाठी या महादेवाने काय केलेलं आहे आणि अवतार कोणता धारण केला? कोणता अवतार सदा श्रीवाता महादेवा. देवाने अवतार कसा धारण केलेला आहे? नंदीचा घोडा केला, चिमट्याचा खंडा केला, डोळीची भंडारी केली, भस्माचा भंडारी केला. आधी माया शक्ती ती पार्वती माळसा रूपी अवतरली, जटामध्ये बाणगंगा होती ती बाणू रूपाने अवतरली. देवाने त्या दैत्य लोकांचा नायनाट केला आणि देव त्या चंद्रगडावरती राज्य करू लागले. म्हणून एक दिवसाची भानगड काय झाली नाही. देव झोपलेले असताना आपल्या रंगीत मारा आला. चंद्रपुटी वारवारी त्या देवाच्या स्वप्नाला स्वप्न पडले रे स्वप्न. चंदनपूरची भानू त्या देवाच्या स्वप्नामध्ये आली. आणि गडावरती देव बानू 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 करू लागले. आवाज गेला त्या शेजारच्या माणसाला डचकून उठलेली आहे आणि काय बोलते त्या देवाला, बानू काय माणसा, अरे तुला माहिती नाही चंदनपुरची बानू आणि माझ्या स्वप्नाला राजू भाऊ भडांगे राजू दादा बडांगे माणसा बानू 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 काय की बानू, अरे तुला माहिती काय चंदनपुरची बानू आणि माझ्या स्वप्नाला तिला पायापासून या गडावरती माझा जीव लागत नाही. माणसा काय त्या बानूचं स्वरूप आहे.
बघू नको चंद्राला मती मारू नको एकलाच पडी तर 6 महिने सापडू नको. अरे मासा सरळ सरळ विद्या चंदनपुराला घेऊन येणार का त्या मारून आली ना बाणूला गडावरती आणल्याशिवाय राहणार नाही तुझ्यावरती सवत आणल्याशिवाय राहणार नाही मासा. देवा हात जोडते पाया पडते देवा बर. आता या नावाने बोलू नका ना बाई मासा देवा अहो माझ्यावरती सवत आणू नका बाई चंदनपूरला गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पाया पडते अजिबात माझ्या पाया पडायचं नाही. माझ्या कितीतरी पाया पडली तर मला दया येणार नाही माणसा. चंदनपूरला जाणार आणि मला या गडावरती घेऊन येणार. अहो देवा हा तुम्हाला माहिती नाही काय आहे? आवाज सवत नाही सुखाची केवळ बोलवर कुंकाची. देवा त्या चौकीचं लुगडं माझ्या वडीवरती नको ना बाई माणसा हा? तुम्हाला किती जरी समजून घातली ना तरीही मी गेल्याशिवाय राहणार नाही. नाही देवा मी तुम्हाला जाऊ देणार नाही तुला सांगितलं ना मी गेल्याशिवाय राहणार नाही. ओ देवा हा किती वेळचे हात जोडते पाय पडते विनवणी करते तरी तुम्हाला माझी दया येत नाही अजिबात येणार नाही. काय नाही येणार माझ्या मी अरे. पाहते ना कोणत्या बाणू या लागते महिना महिन्यापासून या गडावरती माझा जीव लागत मी नाही. पाहते ना कोणती येते ती हा का हा तुम्हाला काय नवरा बायकोचा बावला बावलीचा खेळ वाटला काय पाशी ना तू पाशी ना तुला बोलत नाही म्हणून काय फायदा उचलून राहिले तुम्ही काय करशील? मागे लागून यायले तुमच्या बर. 4 तावामध्ये लग्न लावले लग्न हा लावला असं कशी येते कोणती येते मी पाहते ना असं मी कोणत्या बाणूला गडावरती येऊ देणार नाही माणसा काय चंदनपुरा जाणार आणि बाणूला या गडावरती घेऊन येणार. तुम्हाला जाऊ देणार नाही देवा काय म्हणली नाही जाऊ देणार जाऊ देत नाही. नाही. अरे मी गेल्याशिवाय राहणार नाही. नाही जाऊ देणार मी गेल्याशिवाय राहणार नाही. अक्का हो. तुम्ही आडत पाय टाका. होय? आडवा पाय टाका म्हणलं, आडवा असा. असा आडवा. तू माझा किती जरी रस्ता बदला केला ना माझा तरी मी गेल्याशिवाय राहणार नाही. हा हा जाऊन आला, एक असं तार कंपाऊंड तयार केलं आम्ही. हा, दुसरं काही कसं साटकत वाघरीमध्ये. मला जाऊ देत नाही. भोंगा गेला त्या मल्हारीला. त्या देवानी काय केलं काय